हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत की मी तुम्हाला मिठाविषयी थोडी माहिती सांगणार आहे आणि आपण जेव्हा मीठ आणतो ते कधी आणायचं आणि ते कशा प्रकारे साठवून ठेवायचं, कुठे ठेवायचं आणि मिठामध्ये आपल्याला एक कोणती वस्तू ठेवायची आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब जरूर करा। आता न लावता व्हिडिओकडे जाऊया। आता आपल्याला मीठ हे मी तुम्हाला या आधीही सांगितलेलं आहे की मीठ आपल्याला शक्यतो म्हणजे आणायचंच आहे। मीठ कधीही आपल्याला शुक्रवारीच आणायचं। आणि त्यामध्ये एक सांगेन, आपण जेव्हा शनिवारी घराची साफसफाई करतो तर आपल्या घरामध्ये जे भंगार निघतं, जे म्हणजे वेस्टेज सामान असतं, तर ते सामान आपण शनिवारी घराची साफसफाई करतो, मग ते काढतो, तर ते आपल्याला थोडंफार आता म्हणजे जे भंगार सामान असतं, जे वेस्टेज सामान असतं ते आपल्याला भंगारवाल्याला शनिवारी द्यायचं आहे। आणि शनिवारी आपण जो भंगार देणार आहोत त्या भंगारच्या पैशात भलाई आपल्याला कितीही येऊ देत, 10 रुपये येऊ देत, 50 रुपये येऊ देत, कितीही येऊ देत, आपलं जेवढा भंगार असेल तेवढं, त्या भंगारच्या पैशातून आपल्याला एक मिठाचं पॉकेट किंवा पुडा आपल्याला आवश्यक खरेदी करायचा आहे आणि तो कराच। ते पैसे तसेच ठेवून टाका तुम्ही आणि शुक्रवारी आवर्जून एक मिठाचा पुडा आपल्याला घेऊन यायचा आहे। त्यासोबतच आपल्याला थोडे साखर सुद्धा घेऊन यायची आहे। याने आपला शुक्रग्रह चांगला राहतो। आता मिठाबद्दल मी तुम्हाला सांगेन, त्याचे असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होत असते आणि अनेक काही गोष्टी आहेत ज्याने आपले आयुष्य कमी होते। मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेक जणांना माहिती नसते। तीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, तर ती थोडक्यात सांगणार आहे, परंतु व्हिडिओ संपूर्ण बघा। मिठाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आणि हे मीठ सहज वेगवेगळ्या ठिकाणी आपण उपलब्ध करून ठेवतो, तर ते ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी डब्यात आपल्याला मीठ ठेवायचं नाही आहे। आपल्याला काचेच्या बरणीमध्येच मीठ ठेवायचं आणि ते मीठ कशा प्रकारे ठेवायचं, म्हणजे एकतर आपल्याला जास्त उंचावरतीही ठेवायचं नाही आणि एकतर आपल्याला एकदम असं खाली वाकून घ्यावं लागेल असं मीठ आपल्याला मिठाची ती जी बरणी आहे ती तशी ठेवायची नाही आहे, म्हणजे जास्त आपला अलगद हात लागेल किचनजवळ। आता ज्यांचं किचन नसेल, माझ्या ताईचं, आता ज्यांचं म्हणजे गॅस खाली असेल तर त्यांनाही आता जास्त असं म्हणजे उठून एकदम घ्यावं लागणार नाही। आता तुम्हाला तुमचा अलगद हात पुरेल असंच आपल्याला ठेवायचं आहे। ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यात मीठ ठेवले तर तिथे शनी व चंद्र यांची युती होते। हे आपल्यासाठी खूप धोकादायक असते। हे रोगाचं व शोकाचं कारण बनते। मिठाला प्लॅस्टिकच्या आपण डब्यात ठेवू नये, मिठाला काचेच्या भरणीतच ठेवले पाहिजे, तर त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर जाणवत नाही। आपल्याला काचेच्या बरणीमध्येच मीठ भरून ठेवायचं आहे। आपण जेव्हा आपलं घर साफ करतो म्हणजे भंगार विकतो, शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी विकावे आणि त्या पैशाचे किमान एक पुडा आपल्याला मिठाचा आणायचा आहे। हे मीठ आपल्या घरातील सगळ्यांच्या म्हणजे आपल्या स्वयंपाकामध्ये आपल्याला ते मीठ वापरायचं आहे, म्हणजे आपल्या घरामध्ये त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे। खाण्यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला त्याचा उपयोग करायचा, म्हणजे हे शुभ मानलं जातं। आता शेवट मी सांगणार आहे, आता मिठाच्या डब्यात ठेवा ही एक वस्तू
आणि पैसा येण्याचा मार्ग याने मोकळा होतो। आता मी तुम्हाला या आधी सुद्धा सांगितले होते की मीठ हे काचेच्या बरणीमध्ये ठेवा, म्हणून हे मीठ माता लक्ष्मीचे आवडीचे आहे, कारण माता लक्ष्मी ही समुद्रातून आलेली आहे। आपण जे अन्न बनवतो त्या अन्नामध्ये मीठ जास्त झालं तरी चालत नाही आणि कमी झालं तरी तेही चव लागत नाही। त्यासाठी मिठाशिवाय कोणता पदार्थही चांगला लागत नाही आणि आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये तसंच जगायचं आहे। जास्त खारटही बनायचं नाही आणि जास्त आळणीही बनायचं नाही। आपल्याला आपल्या हिशोबानेच राहायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला आता मिठाच्या डब्यामध्ये आपण जेव्हा शुक्रवारी मीठ आणणार आहोत तर शुक्रवारी आपल्याला मिठाचा पुडा आणायचा आणि काय करायचं, आपली जी काचेची बरणी आहे ती स्वच्छ घासून पुसून तिला थोडं उन्हामध्ये ठेवून आपल्याला त्यामध्ये पूर्ण त्या पॉकेटमधलं त्या पुड्यामधलं मीठ त्या बरणीमध्ये ठेवायचं, म्हणजे बरणीमध्ये भरून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला ज्या लवंगा असतात की नाही मसाल्यातल्या त्या 5 त्याला असे फुलं पाहिजे, वरती जे फूल असतं अशा फूलवाल्या आपल्याला 5 लवंगा त्या मिठामध्ये टाकून ठेवायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा, कमेंट करा, म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे। आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।